उन्नती आज मुंबई सविनय सादर करीत आहोत टकाटो. लेखक विनोद हडप, प्रकाश श्याम चव्हाण, संगीत सुधीर आंबोले आणि नेपथ्य व दिग्दर्शन प्रमोद विठ्ठल शेलार. उन्नती आज मुंबई सविनय सादर करीत आहोत एकांकिका टकाटो. टकाटो. माझ्याबद्दल सांगतोस ना मग पोटावर सांग ना. बरोबर. 1-8-5 नगर होतं. त्या नगरात एक चटाटो राहत होता, निराशेने ग्रासलेला. जीवनाला वैतागलेला, जीव द्यायचा मनात येऊन सुद्धा जीव न दिलेला, जीव द्यायचा मनात येऊन सुद्धा जीव न दिलेला. काय रे चटाटो, हा रस्ता कुठे जातो? काय माहित नाही बुवा. मी हा इथे असा बसलेला असतो. हा रस्ता कुठेही गेला तरी माझ्या जीवनात काहीच फरक पडत नाही. पण तुम्हाला म्हणून सांगतो, इथून पुढे गेल्यावर एक चौक आहे. चौक आहे ना, तिथे एक चौक आहे. तिकडे परतीचे 2 रस्ते आणि 2 रस्ते पुढे जाणारे. त्याचा सुरुवातीचा रस्ता चांगला आहे, पण नंतर तो खडतर होतो. आणि दुसरा रस्ता सुरुवातीला खडतर आहे. मुंबई महानगरपालिकेचा असावा. पण त्याचा शेवट हा सौख्य धामात जातो. मला सांगा, तुम्हाला कुठला रस्ता आहे, चांगला की खडतर? खडतर मला काहीच कळलं नाही. तुम्ही मध्यमवर्गीय का? नाही, नको नाही. जगाच्या पाठीवर आम्ही आमची ओळख पुसूच शकत नाही. काय पुसताय? आम्ही कोण म्हणून काय पुसता? आम्ही आहोत मध्यमवर्गीय. मग तुम्ही परतीचा रस्ता पकडा, तो चांगला आहे. तसा तुम्हाला तिथे कुठलाही धोकाही पत्करायला नको. चला, चला. कुठे चाललाय?
मला माझं दुःख भोगू दे. या त्या सुख दुःखाचा ट्रायल बॅलन्स कधीच टॅली होत नाही. दुःख खूप आहे. सुख दुःखातला डिफरन्स मला कळलाय. कॉन्ट्रा झाला होता का रे? नाही म्हणजे त्याच्या मनातली राई विचारली तरीही चटाटो गप्पच. एवढं बोलला तेही मेहरबानी केल्यासारखा. हा जेवतो ती घरच्यांवर मेहरबानी, हा जगतो ते समाजावर उपकार. याचे जीवन बघून जीव तीळ तीळ तुटतो. याच्या अथांग मनाचा शोध घ्यावासा वाटतो. काय रे चटाटो, जीवनाच्या या असीम दुःखावर तुला काही उपाययोजना सुचली का रे? न सुचायला काय झालं? यावर एकच उपाय, चटाटो. चटाटो म्हणजे 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 वाघाचे पंजे आणि सच्याचे कान. महाराज महाराज आज्ञा बालकावर दया करावी महाराज. कुठे आहे तो आज्ञ बालक? कुठे गेला? आता बरोबर आणला होता. अहो महाराज मीच आहे महाराज. काय करताय सर? मीच तर महाराज, मीच तर महाराज. चिता 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 इथे चिता पेटवीन तुझी. कळलं का? तो आज्ञा बालक आलाय ना? हा हा मग मला सांग तुला काय हवंय, सांग मला. महाराज या आज्ञा बालकावर कृपा करावी महाराज. खरंच कृपा करा. मी खूप घाबरलोय महाराज. मला काही सुचत नाही महाराज. मी खूप कंटाळलोय महाराज. महाराज महाराज काहीतरी काहीतरी उपाययोजना सांगा ना. म्हणजे काहीतरी सांगा ना महाराज मला. तुला उपाय सांगतो. हा. उठणार नाही, हा. मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. टाकलास ना? नाही 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 महाराज, नाही महाराज, नाही 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 टाकणार, नाही टाकणार महाराज. महाराज इराणाच्या हॉटेलमध्ये कशाय पेयपान करावे? कसे करावे पेयपान? महाराज इराणाच्या हॉटेलमध्ये आपल्याच मित्राच्या खिशाच्या पैशातून कशाय पेयपान करावे आणि मित्रास विचारावे कशाय? मस्त. तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्येचा पहिला दिवस. वजन 50 किलो. आहार नियमित. हृदयाचे ठोके व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. चेहरा टवटवी. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. तपश्चर्येचा 12वा महिना म्हणजेच 360वा दिवस. 12 वर्ष 12 दिवस. आसन का बरे टाइमवरती आहेत? कुणीतरी तपास करावे. नारायण नारायण ये ना. नारायण. आधी याच्यावरच कुणीतरी उपाय करा. नारदा ये क्या हालत बना रखी है, कुछ लेते क्यों नहीं? काय करणार काय करणार? या पृथ्वी लोकावर गेल्यानंतर तिथल्या रस्त्यातल्या खड्ड्यांनी माझी ही बॉडी लँग्वेजच बदलून टाकली. नारायण. नारदा नारदा आपल्या त्रिलोकात अखंड संचार असतो. तेव्हा तुम्ही जाऊन तपास करावे की या इंद्रदेवाचे असून का बरे डळमळते आहे. तेच तर सांगण्यासाठी इथवर आलोय. पृथ्वी लोकावर एका चाळीतील चाळीतील म्हणजे शंभूसांच्या किंवा बटाट्याच्या चाळीतील? अफसोस करत जेव्हा खायला हे करून नारायण नारायण. अहो दादा महाराजांच्या चाळीतील एका चटाटोने वर्ष 12 वर्ष चटाटो व्रत पार पाडले आहे. त्याचा पुण्याचा साठा एवढा वाढलाय, फारच वाढलाय. पुण्याचा काय आपली मराठी भाषा? पुण्याचा आणि पुण्याचा हा ज्ञानेश्वराने एकच शब्द लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे त्याचा पुण्याचा साठा फारच वाढलेला आहे. नारायण नारायण. साठा वाढलाय. मग साठेबाजी केल्याच्या आरोपावरून त्याला मिसाल हवा. उतणार नाही, मातणार नाही, उठणारही नाही, घेतला वसा सोडणार नाही. असं बघू. सोडला सोडला. तू पण सोडला, तू पण सोडला. महाराज तुम्ही सांगाल ते रोज पालन करायला मी तयार आहे महाराज. अच्छा सकाळी उठावे. हा म्हणजे लवकर उठावे. लवकर उठून काय प्रातःविधीवर नव कविता करायची आहे? म्हणजे पारोशांगाने. पारुशांगाने म्हणजे आठवले आंघोळ न करता. पण उन्हाळ्यात जरा फार कठीणच आहे. पण व्रत 12 महिने आहे हे विसरू नको. पुढे
सांगू की नको? सांगावे महाराज सांगावे. नारायण नारायण. महाराज इंद्रदेवा इंद्रदेवा, साठेबाजी करणाऱ्यांना आपण कधीच व्यक्ती स्वातंत्र्य दिले आणि पाप साठवणाऱ्यांना आपण कधीच मिसा लावणार नाहीये असं आपलं ठरलं होतं. कसे काय विसरलात तुम्ही हे सगळं? नारदा नारदा, त्याच्या पुण्याची गंगा आमच्या आमच्या आतल्या कपड्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. राजनारायण राजनारायण राजनारायण, हा? हे काय रे गौड बंगाल नारदा? आपला संशय रास्त नसावा. या गंगेचे उगमस्थान तेथेच असावे. गुर्जर देशीय भाविक त्यास मोरारजी गंगा असे म्हणतात. मग लोकांचा लोंढा त्या गंगेच्या दर्शना पिटके वळायच्या आत त्या चटाटोला माझ्या समोर हजर करा. अरे इंद्रदेवा, त्याचा पुण्य साठा एवढा वाढलाय, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जाणं इष्ट ठरेल. इष्ट ठरेल? पण तो तर वेस्टला राहतो ना. सगळं व्यस्त घालवल्या माणसाने काय तुझं चाललंय? चटाटो हा, त्याच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी एखादा मेहनतीला पाठवा, म्हणजे टोचली हा शब्द नक्की चुकेल. नारायण नारायण. अहो मेनका म्हणू नका, अप्सरा म्हणू नका. अहो तिलोत्तमांचा तांडा प्रत्येक वेळी कमी कमी कपड्यात पाठवला. शेवटी तर नारायण नारायण. आलं लक्षात. पण तुम्ही सनी लिओनला तर नाही पाठवलं ना. तिचं बजेट जरा जास्त आहे. आणि कपड्यांचं बजेट परवडलं असतं. नारायण नारायण. काय काय चाललंय? माझ्याकडून जेवढं होण्यासारखं होतं तेवढं सगळं काही मी केलं. अहो पण काय ते विकृत प्राकृत भाषेमध्ये डोळा मारणे ज्याला म्हणतात ते सुद्धा त्याने केलं नाही हो. अच्छा, ठीक आहे. तर इंद्राणीचा सहवास सोडून आता आम्हाला जावे लागणार. आणि तसाही इंद्राणीत फारसा चार्म राहिला नाही. चलावे चलावे महाराज चलावे. नारायण नारायण. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. पृथ्वीवर हे फार भयंकर चाललं आहे. माझे यान कुठे आहे? दिवाळीचे पदार्थ सफोलाच्या तेलात बनवल्यापासून पूर्ण फार हलकं झालंय. बरं झालं पृथ्वीवरच उतरलो. आता मंगळावर गेलो असतो तर फोटो पाठवावे लागले असते. आता पृथ्वीवर आलेच आहे तर एक दोन सेल्फी काढून घेतो. पोस्ट. अरे बापरे, एवढे लाईक्स. हे लाईक्स कसले बघतोय? तो लायकी काढायला निघाला. देव आहे ना मी, देव आहे ना. भूताचं मी कसलं तुझ्या तपश्चर्याने मी अति प्रसन्न झालोय. कोण पाहिजे तुम्हाला? तुम्हाला जांभेकर पाहिजे, देशमुख पाहिजे? तिकडे झाला चला. अरे रे, जांभेकर लोक पण असे का बरे विचारले मला? आले असते जांभेकर. काय केलंय घरात? भाज्या काय भाजी? शेवगरी शेंग आहे का? काय केलंय घरात? आळूचे फतफते वगैरे केले असेल तर द्यावे आम्हास. मग आज काय बनवलंयस? गाजराचा हलवा. हलवा? हलवा हवाय का? नकोय नकोय. हुशार आहेस, हुशार आहेस. काय काम आहे? मी इंद्रदेव.
अमरपुरी काय सवले परत आवडलं? मी इंद्रदेव अमरपुरीकर. मस्त आहे सवले एकदम मस्त. डिमांड परत बघ. मी इंद्र. काय चाललंय तुमचं इथे? कसं आलाय तुम्ही? काय चाललंय? मी तुझ्या भक्तीने भारावून गेलोय. हे वाक्य तुम्ही आल्या आल्या पण बोलला होता. अशा मायथॉलॉजिकल वाक्यांनी माझ्यावरती काही परिणाम झालेला नाहीये आणि होणारही नाहीये. कळलं? हून काय कळलं? बोल तुला काय हवंय? बियर. अरे ते अस्वल मी तुला आरामात आणून देऊ शकतो. आणि ते अस्वल तुला आला इतके अस्वल की तू तुझं दुःख विसरून जाशील. आणि मला सांग रे, तुला त्या अस्वलाचा काय बरं उपयोग? तू काय त्याचे केस काढून ताबीज बनवणार आहेस आणि लोकांना विकणार आहेस? ताबीज बनाके काय चाललंय? नॅशनल पार्क मध्ये मॅनेजर वगैरे आहात का तुम्ही? फावल्या वेळेत रंगभूमीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करताय. काय चाललंय तुमचं? डोळ्यात बोट घातलं. तुझे दोन्ही अंदाज चुकीचे. आम्ही स्वर्गवासी. स्वर्गवासी 13 वेळा जेवायला येतो. तुझंच 13वा घाली. ऐकून घे. आम्ही स्वर्गवासी इंद्रदेव. हे पण मस्त केला. परत डिमांड. आम्ही स्वर्गवासी इंद्रदेव. हे पण मस्त केलं. परत एकदा. आम्ही काय चाललं तुमचं आम्ही करून? आणि स्वर्गवासी कसले? आदिवासी वाटताय. आदिवासी. पण आम्हाला तर देवदासी हा शब्द माहितीये. बरोबर. तुमच्या देवदासींबरोबर संबंध आले होते ना, म्हणूनच म्हणतोय मागणे मागून टाक. काय बरे मागावे याच्याकडे आणि कसं मागावं मला काहीच कळत नाही. पुढे नाही त्याला माणूस. विचाराने कृती करणाऱ्या पिढीचा प्रतिनिधी विचार करतोय. हे पाहून माझं मन अगदी भारावून गेलंय. काय भारावून गेलं? काय भारावून गेलंय? तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही जे बोलताय ते फक्त इथल्या लोकांनाच ऐकू येतंय? मला पण ऐकू येतंय. कळलं ना? थांबा ना जरा. लोकांना कसं याला पळू काय कळत नाही. आई शपथ. हा नाही गेलं. हा नाही पण हा गेला वाटतं. इंद्रदेवा. इंद्रदेव म्हणजे तू आमच्या इंद्र असण्याला मान्यता दिलीस तर. ओ माय गॉड. काय चाललंय? तुम्ही जात ना गॉड. ओ माय गॉड. आता मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. प्लीज मध्ये मध्ये बोलू नका. आता मी जे मागणार तुम्ही ते मला द्या आणि मोकळं व्हा. कळलं? ओके. परत सॉरी मध्ये बोललो. दॅट्स ऑल राईट. चटईला टाचणी टोचली हे वाक्य समुच्च त्रिखंडात फक्त मला एकट्यालाच बोलता यायला पाहिजे. असा मला वर द्या. पण या वराने बोलल्यात मध्ये वाल्याने कशाला बोलताय मध्ये मध्ये? सांगितलं ना गप्पा म्हणून. तुम्हाला कळत नाही का? सॉरी काय? नाही काय? अरे गप्पा राहा ना. आता गप्पच आहे मी. बोललात ना. बघितलं इंद्रदेवाची परीक्षा किती नापास झाला. वज्राचा प्रहार करीन. गप्पा मला तुम्ही तथास्तु म्हणा. निघून जा चला. बोला ना तथास्तु बोला ना. अहो तथास्तु बोला ना. तथास्तु. चटईला
वत्सल्याकडे चाललाच वाटतं. ही कोण रे वत्सला? नमस्ते सदा वत्सल्ये मातृभूमी मधली वत्सल्ला. अरे सिंचा. आ? काय काय सिंचा सिंचा काय प्रत्येक वेळी सिंचा सिंचा. मी जे बोलतो ते बोलून दाखवा, न चुकता न अडखळता. आणि ते रे कशास? कशात प्रत्येक गोष्ट कशात या निकषावर घासल्याशिवाय ह्यांचे बूड काही हलायचे नाही. बोला चटईला टाचणी टोचली. बोलून दाखवा. फार म्हणजे फारच मारलास हा. उद्योग नाही धंदा नाही आणि बसलास चटईला तासली चो. शिव 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 शिव. राम प्रहरी हे काय मुखामध्ये येते? आता मला घरी जाऊन पुन्हा अंघोळ करून शाखेत जावे लागणार. अगं पाणी काढ गं. चला चला शाखेत चला. काय आंबेडकर चटईला तासली चो. आंबेडकर चुकले. पाणी काढ गं. उच्चार म्हणतोय. बोला चटईला टाचणी. अगं पाणी काढ गं. पाणी संपलंय. मग आता शाखेत जाऊन आंघोळ करतो. कशाला टमरेला नाही घातले घ्या ना. तुझ्या आईचा घोर. शिव 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 शिव. चिरंजीव तुम्ही अजून इथेच? जा 2 तांबे अंगावर घ्या, फुकटचं घ्या. ना कसली कला ना इंग्लिश अहंकार. काय बाबा नुसतं बोलत असता मला. मी जे करू शकतो ना ते जगात कोणीच करू शकत नाही. हो हो, ज्या वयात आधारभूत होऊन जगायचं आई वडिलांना त्या वयात भारभूत होऊन जगतोय. हे तुझ्या इतकं निर्लज्जपणे कोणीच करू शकणार नाही. आता माझं ऐकण्याचं का स्वतःची रेकॉर्ड घासणार आहात? बोला. चटईला टाचणी टोचली हे वाक्य न चुकता न अडखळता बोलून दाखवा. बोलतो. तुम्हाला जमणारच नाही हो मुली. आताच बोलतो ना. बोला ना मग. चटईला चाटणी टोचली. चाटणी नसतं हो, टाचणी असतं. टाचणी टाचणी. हो माहितीये, पहिल्यांदा चूक होते. नाही होत. ऐक नाही, टचाईला टाचणी टोचली. टचईला नसतं हो, चटईला असतं. चटई चटई चटई. 2 दिवसांनी हे 2 दिवसांनी म्हणून दाखवतो. 2 दिवस चटई पटकन नाही. चटईला टाचणी टोचली. तू नंतर ये. कसं जमत नाही मला. चटईला वाटणी कशी असेल? कसा वाटण्या लावताय? चटईला टाचणी टोचली एवढं वाक्य आहे. तू 2 मिनिटांनी काय येतोस? 2 दिवसांनी ये जा. चटईला टाचणी चटणीला चटणी खायची असते. वसईला कसं असेल? कसं जमलं नाही मला. कसं जमत नाहीये. काय चाललंय तुमच्यासारखं सारखं? काय बडबडताय आणि कशाला त्या पोराच्या नादाला लागताय? अरे तुम्ही अजून अवसान घात करू नका. 2 दिवसात त्याला ते वाक्य म्हणून दाखवतो. चटईला टाचली चोट. अगं असं नव्हतं म्हणायचं मला. झाले मानेचे सगळे व्यायाम झाले. थोडे राहिले. हे कसलं वाक्य आपल्या मुलाच्या तोंडात बसलंय, त्यामुळे माझ्याही तोंडात बसलंय. काहीतरी करायला हवं. हो हो, मलाही असं वाटतं. मलाही काहीतरी करायला हवं. अगं तू कुठे चालली? नवीन बाबा हा शहरात आलाय. नवीन बाबा हा शहरात आलाय. शहरातले सगळे बाबा लागलेत गळाय. ऍव्हरेज किती देते? कंपनीचं एवढे 70 आहे. काय चाललं? काय चाललं? अब्बा भुया बस आली. काय कोणाचा काय असा तमाका विचारू नका. पटापटा विचारून टाका. बाबा बाबा माझा पोरगा खुळावलाय. सारखा चटईला चाटणी टोचली म्हणतो. टाचणी नसताना टाचणी असतं. टाचणी हो, एका दमात हे वाक्य म्हणून दाखवा बघू. चटाई चटा चटणी काहीतरी मोठं
झोटिंग असा माय झाला बोटिंग झाला बोटिंग असता मोठी खरेदी केलेली आहे कोणीतरी लक्षात ठेव गावाकडे जा गावाकडून एक कोंबो घेऊन ये कसला उलट्या पिठाचा कोंबो घेऊन ये माय झाला मागा बोलत गावाकडे जा उलट्या पिठाचा कोंबो घेऊन ये. उलट्या पिसाचा कोंबडा उलट्या पिसाचा कोंबडा उलट्या पिसाचा कोंबडा आणि तो ये माय तू काय करतोय काय चालला तुझा सांगितलं तेवढा कर आणि गुलाल घेऊन ये ते रंगपंचमी खेळली काय करा आणि घारीची 3 लिंबा घेऊन ये घरीला लिंबू असतो माय काय अंडी घेऊन ये जा लवकर जा हो हा सगळ्याला झोटिंग असा ना हा खूप भारी असा गावाच्या वेशीवर जाऊन ठेव कळला मा नाही बाप माय काय ऐका हो ऐका चटाईला टाचली टोचली हे वाक्य जो कोणी सफाईदार कडे म्हणू शकेल त्याला सुलतान महाराजांच्या दरबारात मोठा सन्मान मिळेल तो हरवलेल्या शहजादीला राक्षसाच्या तावडीतून सोडवून आणू शकेल आणि शहजादीचं लग्न त्या व्यक्तीशी करण्यात येईल हो ह्या तर मी अगदीच बोलू शकतोय मला लगेच जमतला मी जातोय बाबा त्या कोंबड्याचं काय करू मेल्या त्याचा मटण करून खा मी जातोय चटईत टाच मी बोलतोय आणि शहीदादी माझी बदली मी आय लव्ह यू काय बोलतोय सॉरी अरे वार है शहजादी कुठे आहेस तू कुठे है मेरे दिल का कलेजा नहीं नहीं मेरे दिल मेरे कलेजा कुठे आहेस तू खाविंदांचा विजय विजय असो 1 मिनिट नाही बघू नाही शकत खुदाबत झाले नीट व्यवस्थित मिळाला का चटईला चाटून हातवर टिंब टिंब म्हणणारा शख्स हो खाविंद भेटला फिर हमारा मुंह क्या ताक रहे हो उसे हमारे सामने हाजिर करो पण खाविंद त्याने आपल्या शहीदादी साहेबांची तसबीर मागितली आहे मतलब हम नहीं समझे चटईला टाचली म्हणणारा व्यक्ती असा अमोघ मंत्र म्हटल्यानंतर तो राक्षसाच्या तावडीतून त्या शहीदादी साहेबांना सोडून आणेल आणि मग त्याला त्याच्याशी लग्न करावं लागेल आणि मग शहीदादी दिसायला फालतू असली तर काय करायचं जा मग शहजादीची तस्वीर घेऊन तू जाऊ नकोस का काम बिघडवून टाकशील ठीक आहे येतो मी. गो अवे ही तस्वीर ये तस्वीर लाया हूँ हुजूर अरे वा 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 तस्वीर आणली आम्ही लहानपणी जन्माचे फोटो वगैरे लावायचो मग प्रिन्सिपल ठोकतो आय मीन ठोकतात यू मीन स्टैम्प हुजूर मतलब कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं जल्दी तस्वीर देखिए खाविंद बहुत परेशान है हाँ जिसकी तस्वीर ऐसी है वो कैसी होगी जिसकी तस्वीर ऐसी है वैसी तस्वीर ऐसी है वैसी अरे हुजूर हाँ अरे हुजूर म्हणजे तुम्हाला शहजादी साहेब आवडला नाही नाही म्हणजे तसं काय नाही आहे म्हणजे भूतदया म्हणून मी राक्षसाच्या तावडीतून त्यांना सोडून आणेन खरं पण मला तिच्याशी लग्न करावं लागेल हा 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 अर्ध राज्य हवं असेल तर लग्न करावंच लागेल हुजूर हे म्हणजे असं झालं बादली फुकट हवी असेल तर सर तर घ्यावंच लागणार सर काही तसा काही वाईट नाही आणि ठाकून ठोकून सोन्याचा दागिना घडवणं हे सोनाराच्याच हाती असतं हुजूर आणि शहजादी बिलकुल सोना आहे हुजूर म्हणजे आम्ही ठाकून ठोकून आपले सही चलिए चलिए बहुत परेशान है खुदा बख्शे शहजादीची कुठली तस्वीर
शहजादी साहेबा बगीच्यामध्ये फुलाचा सुगंध घेतायत ती तस्वीर पाठवून दिली. ओ माय गॉड. मग त्याला शहजादीपेक्षा फुल जास्त आवडलं तर मग तर फुल आहे. हा? कुछ नाही जा जा त्याला आमच्या समोर हजर करा. त्याला शहजादीची तस्वीर आवडली असेलच आणि जर नसेल आवडली तर आम्ही त्याला कैद खाण्यात डांबून ठेवू. खाविंदांचा विजय असो. कोण आहेस तू? सुलतानासमोर एवढा ताट मानेने उभा राहतोस. तुम्हाला माझा ताठरपणा आवडला नसेल तर ठीक आहे, मी येतो, पण मीच तो चटाटो. चटाटो मतलब चटईला टाचणी टोचली म्हणणारा. मग आणखी ताटलास तरी आमची काही हरकत नाही. चटाटो कधी ताटणार? आम्ही अखंड ब्रह्मचार्याची शपथ घेतल्यामुळे आणि शहजादी साहेब तरुण असतानाच लग्न करण्यास मतलब असल्यामुळे आम्ही आताच निघालो. हा, गुड गुड. थांबलास तर गुडलक तरी द्या. हो गुड लक. काय नाही. गुड लक. खाली बघ. शुक्रिया. लवकर या. मेरे बादशाह एक वादे के एक वादा तोड़े. मैं वापस आऊंगा. मैं वापस आऊंगा. एक वादे के लिए एक वादा. तोड़ के मैं आऊंगा. मैं आऊंगा. अरे थांब थांब थांब. ए कोण आहेस तू? कोण आहेस तू? हा, नाव काय तुझं? नाव काय तुझं? मी चटाटो. चटाटाव? हा विचित्र नाव दिसतंय. ए खायला असेल तर काहीतरी खायला दे. हा, तुझं नाव कसं? हो, भूक लागली. खायला दे ना मला, खायला दे ना. एवढा जाडजूड तर दिसतोय. काय करणार? गॅस ट्रबल आहे ना. माझ्याकडे एक भाकरी आहे. ठीक आहे, गॅससाठी बरी असते. ही पण दुसरी पण घे. हळू काय हळू काय हळू देव तुझं भलं करो. काय भलं करू काय भलं करू. अरे एवढं खाल्लंस ना, मग किमान त्या राक्षसाच्या गुहेचा पत्ता तरी सांगायचा. हा, का? घासल्यावर राक्षस येतो. घासल्यावर राक्षस नाहीत, आल्यावर जाम घासतो. हे गप्प करायला बोल नाही. तिसरी भाकरी नको काय घेणार. तिसरी भाकरी हवी सांग, तुला देणार नाही. अरे मी स्वतः गुहा शोधेन. अरे वाटलं काय, मी स्वतः गुहा शोधेन. गुहा हाँ 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 या गुहा. हाँ हाँ हाँ. अरे इकडे इकडे मी ती गुहा. ही गुहा वा रबराची आहे. कशी बरी उघडावी हिला. माझा अभाव म्हणतो. चटईला टाचणी टोचली. असं आहे ते. कसं होतं? कर खचक नीट कर. कर खचक. कर खचक. नीट कर खचक. गेलास कुठे? जा आज जाऊन राक्षस
शोधेन, मी शोधेन त्या राक्षसाला. शोध. अरे राक्षस आहे. असतो काय? समोर ये रे. ये रे समोर ये ना. असतो काय समोर काय? आवाज घाबरत नाही. तो मंत्र विसरायला भाग पाडतोय. तू तुझा मंत्र विसरतोय. प्रयत्न करूनही तो तुला आठवत नाही. एखाद्या बसायच्या वस्तूने मंत्राची सुरुवात होते. बसायची वस्तू कुठली असते? खुर्ची, सतरंजी. नाही नाही, बसायची वस्तू कुठली असते? अरे घाबरू नको रे, हे मला भीती वाटते. तो मंत्र तुला आठवला तर एखाद्या छोट्याशा शस्त्राने जरी मला स्पर्श केला तर मी मरेन. अरे हे कुठली गोष्ट आहे मला नाही आठवत आहे. प्लीज सांग नाही, असं काय करते? ठीक आहे तलवार सुप. अरे अरे काय नांगराई दिलं का? शेती करायची नाही. एवढी काय तलवार असते का रे? लढ काय लढ? तलवार कुठे घालवले? त्याने घाबरतो काय? हसतो पुढे मागे पुढे. चाकू सुप. आता नाही. अरे आता ये. सगळे प्रकार दे ना. राजगिरी करतोय. टाचणी टोचली. टाचणी टोचली. तुम्हाला दिसायला लागलाय. पण जोपर्यंत तुला पहिला शब्द आठवत नाही तोपर्यंत मी मरणार नाही. ये लढायला ये. काय काय पहिला शब्द? काने मला चटकन आठवत आहे. काने मला चटकन आठवत आहे. चट 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 चटईला टाचणी टोचली. नाही नाही थांब ना टोचतो. आका मला माफ करा. मी तुमच्या शरण आलो. आका मला माफ करा. माफ करा मला आका. आला का शरण? चल चल, मला आणि शैजादी पटकन खावितांच्या वाड्यावर नेऊन सोड. जो हुकुम आका. हे गप्पा का झालं ना? शेहजादीने घागरा घातलाय. मग त्यामुळे त्याला आकाशातून उडवते अप्रशस्त दिसेल किंवा फारच प्रशस्त दिसेल. खाली बघ. खाली बघ. खालीच बघतोय.
शैजादी साहेबांना मी राक्षसाच्या तावडीतून सोडून आणले. ओ व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना दिवाळीचा फराळ वाटा. प्रवास बरा तर झाला ना? तो काय चर्चगेट विरारचा प्रवास आहे काय मला व्हायला? काय रेल्वेचा प्रवास असता तर विचारलंच नसतं. डायरेक्ट अंत्यसंस्कारासाठी मिळणारे 1000 रुपये घ्यायला गेलो असतो. खावीन तसं व्यवहारिक होतं. सचिवालयात हेड क्लर्क असावे बहुत. निवृत्तीची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती होती. घरात एक एकुलती एक मुलगी, तिचं लग्न लावून द्यायचं. हे सगळे विचार त्यांच्या मनात घोळत असावे. पण मुलगा चांगला नोकरी करणारा हवा. खाविंदांनी त्यांची मुलगी मला देण्याचं कबूल केलं. त्याचबरोबर त्यांनी मला सरकारी नोकरी देण्याचंही कबूल केलं. यांना पोंक्षेला कुणासाठी काही करायला जमलं तर ते आवडेलच, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. पण त्यासाठी तुला अण्णाच्या मुलीशी म्हणजे बनीशी लग्न करावं लागेल. आणि बनीशी लग्न करून तिच्या आईचा सासूरवाद सहन करावा लागेल. म्हणजे पोंक्षाने स्वतःच्या पोटापाण्याची सोय केली तर खाविन के सामने एक लफ्ज मत बोलना, समझे? कधीच फुकट जाणार नाही. कधीच फुकट जाणार नाही. या समाज व्यवस्थेला लाभलेल्या चटाटोच्या 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण हो. आणि चटाटोला जसे नोकरी आणि छोकरीचे आश्वासन मिळाले तसेच तुम्हा आम्हालाही मिळो, हीच चटाटो देवाकडे प्रार्थना.